राज्याच्या काही भागात पावसानं उघडीप दिली असली तरी काही भागात मात्र अद्यापही पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे। विशेषतः या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। दरम्यान राज्यात कुठं पाऊस पडत आहे, हवामान विभागाचा अंदाज काय आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण निर्माण झालं होतं। अशातच रात्री 9:30च्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। ग्रामीण भागात पावसानं गंजी लावलेल्या सोयाबीन आणि कापूस पिकाचं नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचा कापूस वेचणीला आणि सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाल्यानं पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरतोय। आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। आता पिकं काढणीच्या वेळेस होत असलेल्या पावसामुळे हाती येत असलेले पिकांचं नुकसान होत आहे। आधीच शेतकरी अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडला असतानाच आता पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी हतबल झालेला आहे। दरम्यान राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलेला आहे। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोठा चक्रीवादळाचा परिणाम हवामान खात्यानं मोठा चक्रीवादळामुळे चंद्रपूरमध्ये पावसाचा इशारा दिला होता। आज सकाळपासूनच चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं। संध्याकाळी मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसानं वातावरणात गारठा वाढला असून मुसळधार पावसानं शेतातील कापणीला आलेले धान आणि कापसासोबत इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना मोठा चक्रीवादळानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। मोठा चक्रीवादळाचा जिल्ह्यात आणखी 2 दिवस परिणाम राहण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। मांजरा, रेणा आणि तवरजा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचं सोयाबीन वाहून गेले। लातूर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालाय। लातूर, औसा, रेणापूर आणि निलंगा तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या। या पावसामुळे नदी, नाली आणि ओढे भरून वाहू लागले असून मांजरा, रेणा आणि तावरजा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रात्रभर झालेल्या पावसामुळे रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यात वाहून गेलेल्या आहेत। काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेतील पिकांचंही मोठं नुकसान झालंय। मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या पावसानं पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय। हवेत गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते। प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। दरम्यान आता राज्यातील कोणकोणत्या भागात आज पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।